श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। कपिवर महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः। आई से बोलता हनुमंता संतोषरा श्री रघुनाथ स्वानंद सुखे दुर्लता पाठिता पठित कपीची वेद प्रतिपाद्य जय जय स्वसमेत्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकल अर्थमते प्रकाशो मने मूर्तिदास अवधारी जोजी मनोज मारुत तुल्य वेदम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजमानयुत मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये। मारुतीबोयाचा आवाज जरा फुल करा। लोकाभिराम मरणरंग धीरम राजीव नेत्रम रघुभूषणार्थम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये। महायोग पीठे तटे भीमरत्यमोरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त परमानंद कंदम परमलिंगम भजे पांडुरंगम। गौरीपुत्र गणेशाला कौशल्यपुत्र भगवान रामचंद्राला रामायण सम्राट नाथरायाला व सर्व राम भक्ताच्या चरणी नतमस्तक होऊन या पवित्र तीर्थस्थळावर चाललेला दिव्य आणि भव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम। हा कार्यक्रम ज्या ठिकाणावर चालतो ते दैवतच फार खतरनाक दैवत आहे। इतक्या हिवाळ्यात एवढी पब्लिक आहे म्हणजे आमचा तुमचा काही महिमा नाही, त्या दैवताचा महिमा आहे, लक्षात ठेवा। त्याचं नावच आहे शनी महाराज। कोणते महाराज? शनी देव। हे जर एकदा मागे लागलं चांगल्या चांगल्याचे घरे उद्ध्वस्त केले त्यानं, म्हणून त्याची कृपा राहावं म्हणून आम्ही तुम्ही इथं आलो। दरवर्षी मी सेवेला येत असतो। भरती थंडी पडली होती, मारुती देवाचा फोन आला, म्हणले या जरासं महाराज। मी म्हणलं धोतरायचं शक्यच नाही, गाडीतून एवढं हवा घुसायली त्याच्यामुळे धोतर काढून पॅन्ट घातली आणि निघालो। आलो योगायोगानं तुमच्या सगळ्याचं असणारं दर्शन झालं। पण असं बोललं पाहिजे की मारुतराय बोलल्यानंतर मारुतरायच्या बोलण्यानं देवाला आनंद झाला। पण आपण असं बोलतो की माणसं सुद्धा आनंदित होत नाहीत, काय काय माणसं उठून जातात। बनसोडे महाराज, पण देवाला आनंद आहे असं बोल, जास्त बोलू नये माणसानं, फक्त देव आनंदित होईल असं बोललं पाहिजे। हो, आपला पती आनंदित होईल असं पतिव्रतेनं बोललं पाहिजे। आई बाप आनंदित होईल असं लेकरानं बोललं पाहिजे। जास्त काय बोलायची गरज। मारुतीचं बोलणं ऐकलं बरोबर भगवान डोलायला लागले। बोलायचे बोले जेने बोले विठ्ठल डोले। कसं बोलायचं की बस, कसं बोलायचं? एकदम गोड बोलायचं, एकदम पवित्र बोलायचं। जैसे साच आणि मवाळ ज्ञानोबराय म्हणतात, मिथिले आणि सरळ बोल जैसे कल्लोळामृताचे। उग वायफट बोलायचं नाही। अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कायचा दयाळ। कुठलं बी सांगायचं खळ्यावरच्या गोष्टी। चला रामायण चल द्या। सवेची बोले रघुराजा सवे गवटी पवनात्मजा शीघ्र करून यावे काजा बंधू राजा उठवावे। मारुतरायची पाठ थापटिली भगवंतानं, देवानं शाबासकी द्यावा। शाबासकीला फार महत्व असते, कोण कोणला देते याला फार महत्व असते। उगा आपल्याच पार्टीचे येऊन आपली पाठ थापटिण्यात मजा नसते, पुढच्यानं म्हणाव काय गब्बर रे गडे। मारुतरायाची भगवंतानं पाठ थापटिली आणि मारुतरायाला म्हणू लागले लवकर उठा। देव भक्ताला उठा म्हणतात, बोला म्हणतात। मारुतराय म्हणले तुम्ही सवेग असणार ताबडतोब उठा आणि कामाला असणारा लागा। मारुतरायाला भगवान बोलू लागले। देव बोलत असताना मारुतरायाला काही वाटलं का? काही काही माणसावर बोलण्यावर वेगळे वेगळे परिणाम होत असतात, पण देवानं बोलायला सुरुवात केल्यावर कसं लक्ष्मण शक्ती श्रावण महिन्यातली पोती नाही, ताशी 100 वया झाल्याच पाहिजे। हा नियम आहे त्याचा। जो नियम पाळतो तेच असणार टेजवर जास्त वेळ राहू द्यायला पाहिजे ना, उगा चिठ्ठी काढून खाली निघाला पाहिजे। चला पुढं। स्वस्त असो तुझे चित्ता बरोबर। हा, स्वस्त असो जीवित वाह, अंग प्रत्यंग समस्त बर कपिनाथ
निज विजयी. मारुत्र्याला काय आशीर्वाद देऊ लागले? मारुत्र्या काहीच नाही, भगवान बोलू लागले, बोलता बोलता ऐकू लागले. स्वस्थ असो तुझे चित्त, लक्षात ठेवा परमार्थामध्ये चित्त लागते, संसारामध्ये वित्त लागते. बाकीचं आपल्याला सांगायचं नाही. परमार्थ करायचा असला तर चित्त लागत आहे माणसाचं, आणि चित्त जर नसलं तर परमार्थाला काही उपयोग नाही. तुम्ही सगळे तीर्थ जरी केले आणि तुमचं चित्त जर नसलं, त्रिवेणी संगमी नाना त्रिते भरमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून भगवंताचं भजन करण्याकरता, भगवंताची सेवा करण्याकरता कोणतीही सेवा करा, तुमचं चित्त असलं पाहिजे. आणि चित्त ज्या बहादराचं आहे तेच असणारं परमार्थात सक्सेस होते. नाही तर ज्याचं मनच नाही परमार्थात, उग याच्यावर त्याच्यावर मन, उग राम राम मन, तसं जमत नाही. खरं असणारं ज्याचं मन आहे, खरी ज्याची सेवा आहे, चित्त असणारं प्रसन्न होते परमार्थामध्ये, त्याला महाराज म्हणत असतात. लक्षात ठेवा. भगवान म्हणू लागले स्वस्थ असो तुझे चित्त, आणि ज्या बहादराचं चित्त स्वस्थ आहे त्याचं जीवित्व स्वस्थ राहते. लक्षात ठेवा. चित्त ज्याचं स्वस्थ नाही ना, त्याचं कशी शरीर स्वस्थ राहत नाही. अंतकरण ज्याचं मन असणार स्थिर होते त्याचं शरीर चांगलं राहते. त्याचं शरीर चांगलं राहिलं, त्याचे विचार चांगले राहतात, मग काम चांगले होतात. उगाच शक्तीला माणसं येत नाहीत, विचार चांगले येतं, आचार चांगले येतं. त्याच्याकरता भगवान म्हणले मारुत्र्या तुमचं असणारं चित्त अगोदर स्थिर राहिलं पाहिजे. म्हणून मन सगळ्यांना पहिल्यांदा प्रसन्न केलं पाहिजे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. पुन्हा काय काय म्हणले पुढची ऐकू चला. स्वस्ती असो तुझ लागी, वाहा कल्याण असो सर्वांगी, वाहा. सर्वदा विजयी जगी, तनु सर्वांगी सुदृढ. भगवान मारुत्र्याला आशीर्वाद देऊ लागले. मारुत्र्याला म्हणू लागले तुमचं असणारं चित्त वित्त आणि सर्वांग. मारुत्र्याचं एकांगवीर होते. लक्षात ठेवा. मारुत्र्याचं असं होतं, मारुत्र्याचा देह वज्र देही होते. मारुत्र्या वज्र कशाला म्हणतात? जे फेकून मारल्यानंतर पर्वताचा चुरा होते त्याला हे वज्र म्हणतात. मारुत्र्याचं शरीर वज्राचं होतं. शरीर वज्रायसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. मारुत्र्याचं शरीर वज्राचं, आणि त्या मारुत्र्याला भगवान म्हणू लागले स्वस्थ असो तुझं शरीर आत आणि बाहेर. लक्षात ठेवा. शरीराला जर काही दुःख असलं तर परमार्थात परमार्थ करता येत नाही. मारुत्र्याचं शरीर सुदृढ आहे, मारुत्रा बलवान आहे. आणि भगवान आशीर्वाद देऊ लागले तुमचं शरीर आतून आणि बाहेरून चांगलं असलं पाहिजे. काही काही माणसं बाहेरून गोरे गोमटे असतात, दिसायला उगा नंबर 1 वाटतात. घरला न्यावून चहा पाजाव की घरातल्या बैठकीत चहा पाजलेल्या तिथलेच 10-5 रुपये खिशात घालून बाहेर निघते. आतूनही निर्मळ असला पाहिजे. जे तात अंतर्बाहे गेले. ज्ञानोबराय म्हणतात निर्मळत्व एक झाले, किंबहुना उरले शुचित्व. असा जो महात्मा आहे, आतही निर्मळ आहे आणि बाहेर बी निर्मळ आहे. स्फटिकासारखा मारुत्र्य आहे. मारुत्र्य ह्या कार्याकरता तुम्ही असणारे योग्य आहेत. भगवान बोलू लागले पुढची वय ऐकू चला. बरोबर. हा तव पूर्वीच तुझे बळागाद, बरं. हा प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध, बरं. ऐक सावध सांगता सांगता सांगना. भगवंताच्या लक्षात आलं. मारुत्र्याला मी आशीर्वाद द्यायला लावलो. प्रेमामध्ये माणूस विचार करीत नाही. लक्षात आलं की मारुत्र्या अगोदरच चिरंजीव आहेत. मी काय तुम्हाला आशीर्वाद दिले पण त्याच्यातले काही बदल करतो. भगवान बोलले पुढची वय ऐक चला. बाळपणी आकळीला भानू तव वज्र इद्र हरितला हनु, बरोबर. हनुमंते नामाभिधानू, पासून तुझा भगवंताच्या बोलता बोलता मी काय काय बोलायलो मारुत्र्याला. लक्षात आलं मारुत्र्या तुम्ही अगोदरच बलवान आहेत. लहानपणी तुमचा पराक्रम सांगतो तुमचा तुम्हाला. लक्षात ठेवा. खरं खरं सांगितलं पाहिजे. आणि खरं बोललं की माणसाला पुण्य लागते, आणि खोटं बोललं की पाप लागते. म्हणून मारुत्र्याला खरं सांगू लागले. भगवान म्हणले तुझा बालपणीचा पराक्रम सांगतो. मारुत्र्याचा जन्म झाला, आणि मारुत्र्यानं जन्म झाल्यानंतर आपल्या आईला विचारलं मी काय खाऊ. आईनं सांगितलं लाल भरक पिकलेलं फळ खाजाय. तू अन्य रेस न माय. आई सुद्धा झोपलेली नव्हती ना, जागीच होती. ती पांघरून घेऊन ऐकू लागली काय फुशकती नाही ना, म्हणून सांगितलं लाल फळ. मारुत्र्याला वाटलं आता भूक लागली मारुत्र्याला. उडाले मारुत्र्या कशाला फळ खाला. सकाळचा सूर्य उदय झालेला होता.
फळ खाला उडाले तर कोण कोण आले पुढची वय ऐकू चला हा त्या रवीच्या धावण्यासी आले आले लोकपाळ वेगेसी बरं 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 ख्याती लाविली तयासी बरं ऐक सावकाशी मारुतराय सांगेन सांगितलं चलत चलत तुला तुझा पराक्रम सांगतो सांगता सांगता मग पहिल्यांदा मारुतराय गेले गेल्यानंतर 7 असणारे लोकपाळ इथं त्याच्यामध्ये सूर्याचा नंबर आहे त्याच्यामध्ये इंद्राचा नंबर आहे अशा 7 पैकी एक असणारा त्याच्याकडे रवी असणारा जो सूर्य आहे त्यानं असणारा इंद्रदेवाचा धावा केला आणि इंद्राला सांगितलं माझ्यावर संकट आलंय झोपलास का काय नाही म्हणला खिचडीच्या भगुन्याकडे आलोय सकाळच्या नुकतील नाही रे बापा माझ्यावर मोठं संकट आलेलं आहे रवीला धरण्याकरता गेल्यानंतर रवीनं धावा केला कोणाचा 2-4 लोकाचा पहिल्यांदा इंद्राचा धावा केला इंद्र हा स्वर्गाचा राजा आहे अधिपती आहे त्याच्याकडं 2-4 गोष्टी आहेत आणि सगळ्यात बलवान शस्त्र त्याचं वज्र आहे मी अगोदरच सांगितलं तुम्हाला आणि त्या वज्रानं सगळे असणारे राक्षस त्याला भेतात ते वज्र घेऊन मारुतरायाकडे आला आणि मारुतरायाच्या हनवटीवर हाणलं त्या दिवसपासून मारुतरायाला हनुमान हे नाव पडलं कोणतं पडलं हनुमान काही काही धंद्यानं नाव पडतात काही काही वागण्यानं नाव पडतात काही काही जगण्यानं नाव पडतात काही काही हालचालीनं नाव पडतात काही काही व्यसनानं नाव पडतात मला माहित नाही बरं काय पण लईच जर तंबाखू खाऊ लागलं त्याला लोक म्हणतात तंबाखू आहे लई पांघरून घेऊ लागलं तर शतरंज आहे म्हणतात धोत्रे आहे लईच जर लबाडी करू लागलं तर लबाड आहे म्हणतात आणि शक्त्या करू लागलं तर काय म्हणतात जाऊ द्या आता तुम्हीच सांगा काय म्हणतात म्हणून असं धंद्यानं नाव पडलेले असतात मारुतराच्या हनवटीला लागलं आणि काय झालं पुढची वय ऐकू चला कुंठित झालं इंद्रवज्र बरं शिवाचा सुळ झाला चुर चक्क वरुणाचे पास समग्र चकचुर मुख्य झालं दैवत आहेत लक्षात ठेवा मुख्य दैवतामध्ये इंद्र आहे भगवान शंकर आहे वरुण आहे हे मुख्य दैवत आहेत पहिल्यांदा इंद्रानं वज्र हाणलं वज्राचं काही चाललं नाही वज्र मुडपून खाली पडलं असा मारुतराय बलवान आहे पुन्हा भगवान शंकरानं दुरून पाहितलं सूर्याला काहीतरी करील म्हणून भगवान शंकर पुढे आले आणि भगवान शंकराकडे सूळ आहे त्रिशूळ त्या भगवान शंकरानं त्रिशूळ काढला आणि मारुतरायावर मारला मारल्याबरोबर मारुतरायानं त्रिशूळाचं काही चाललं नाही पुढे वरुण आला कोणलाही नाही सापडले तर वरुणाचे 2 पाश आहेत त्याच्याकडे एक बंधन पाश आहे आणि दुसरा जिभीची दैवत आहे ती कशाची दैवत आहे जिभीची आपल्या जिभीची दैवता वरुण आहे लक्षात ठेवा वरुणानं जर कृपा केली तर आपली जीभ ऐकती नाही तर ऐकत महाराज नाही तर ती तंबाखू तरी खाती कीर्तन करीत करीत होय महाराज बनसोडे महाराज मुंजा महाराज कीर्तन करीत चुना तंबाखू चोरून खाती आणि ती जीभ जोपर्यंत आवरत नाही तोपर्यंत परमार्थाला किंमत जो रसना इंद्रियाचा अंकिला जेने निद्रेशी जीवे विकिला तो येथे नाही म्हणितला अधिकारी आणि ज्ञानोबराय बोलतात जीभ पहिल्यांदा आवरली पाहिजे माणसाला कोणाची कृपा लागती वरुणाची कृपा लागती वरुण पाश असणारा कुंठित झाला मारुतराया पुढं अशा भल्या भल्याच तुझ्या पुढं चाललं नाही भगवान बोलू लागले मारुतराया चला तू जनाबादी वरून पास दुसरा आश्रम पास वा वा. तिसरा कर्माचा कर्म पास तुझ विरेशा बादीना लक्षात ठेवा मारुतरायाला वरुण पाशाची बाधा नाही भगवान म्हणू लागली आणि ज्याला वरुण पाशाची बाधा नाही त्याला 4 आश्रमाची बाधा नाही 4 आश्रम आहेत किती आश्रम आहेत 4 आश्रम आहेत त्या 4 आश्रमाची आणि आम्ही तुम्ही तो असणारा ग्रस्त आश्रम आहे साधू संत राहतात वानप्रस्थ आहे संन्यासी राहतात जे ब्रह्मचारी राहतात त्याच्याकरता ब्रह्मचारी आश्रम आहे ह्या सगळ्या आश्रमात मारुतराय तुम्हाला एकाही आश्रमाचा बाधा झाला नाही मारुतराय बालपणी ब्रह्मचारी आश्रमात होते तर शेवटपर्यंत त्याच आश्रमात राहिले मारुतराय माझा मारुती बालब्रह्मचारी मारुतराय ब्रह्मचारी येतं किती ब्रह्मचारी अहो त्यांच्या लिंगाचं दर्शन आईला नाही एवढे मोठे ब्रह्मचारी म्हणून मारुतरायाला या कोणत्याही असणारा आश्रमाचा बाधा करीत नाही मारुतराय तुम्हाला दुसरी गोष्ट कर्माचा कर्मपाश मारुतरायाला बाधा करीत नाही आम्हाला तुम्हाला महाराज लय अभिमान हो जरासं काही येऊ लागलं त्याला वाटतं मह्या एवढा कोणीच नाही कोण पैसा लय आला त्याला वाटतं मह्या एवढं कोणीच नाही विद्या जराशी आली मह्या एवढं कोणीच नाही
जराशे 4 शब्द सांगा येऊ लागले दत्ता महाराज, त्याला वाटतं मग एवढा महाराजच नाही. होय माकणीकर, राम महाराज जराशी जर काय आलं आपल्याकडं आम्हाला मोठेपणा येते. पण मारुतरायाचे कर्म, अहो कर्माची अशी जर यादी काढली तर ब्रह्मदेवाला कर्माची यादी, केलेल्या कामाची यादी करता येणार नाही. एवढे काम केले, पण केलेले सगळेच कर्म देवाला अर्पण केले. होय, सहजची कर्म झाले ब्रह्मरूप. ब्रह्मार्पण, सहज असणारे ब्रह्मार्पण कर्म होतात. कसे? देवासाठी केलेले. मी करता नाहीत ना, करणे का न करणे तोची सर्व जाणे, विश्व चळ तसे जेणे परमात्मेने. करण्याची अजिबात असणारी जिथं आसक्ती नाही तो मारुतराय. मारुतरायाला काय काय बोलू लागले पुढची वेळ ऐकू चला. धर्म पास ज्ञान पासा बरोबर. अहंकाराचा अंपास परब्रह्मीचा ब्रह्मपासा तुझ सहसा बादीना. लक्षात ठेवा, अगोदर कर्म असणारे सहज ब्रह्मरूप झाल्यानंतर कोणत्याही धर्मात राहिला तर धर्माच्या पासाचा बाधा होत नाही. आता धर्म बरेच सांगितले, आता एवढे धर्म आपल्याला शक्तीमध्ये सांगायचे नाहीत, पण एक असणार आता कलियुगामध्ये आपण शाळेत म्हणतो तो धर्म महाराज कोणता खरा? तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे एक धर्म झाला. आता पतिव्रतेचा धर्म पतीची सेवा, शिष्याचा धर्म गुरुची सेवा, भक्ताचा धर्म देवाची सेवा. ह्या सगळ्या धर्मामध्ये असणारा धर्म पाशात अडकून अभिमान निर्माण होतो, पण तोही अभिमानाचा अभिमान मारुतरायाला होत नाही. लक्षात ठेवा, का होत नाही? कारण मारुतरायाचे कर्म शिल्लक नाहीत. ज्या बाजाराचे स्पीडनं चला महाराज, थोडं स्पीडनं चला. 9 वया झाल्यात, अर्धा तास झाला, स्पीडनं चला जरा. ओके ओके चला. हा, आम्हाला दोन्ही जमते, गुत्त्यानंही जमते, रोजानंही जमते, हे की नाही? गुत्त्यानं कसं असते, जरा तंबाखू पिंबाखू खायला जमत नाही, पटपट चलावं लागते. रोजानं म्हणल्यावर तंबाखू पाणी फेवून चलायचं. हा, ते वरुण पास त्या किती तुझा बांधावया मारुती यमाची ते कोण शक्ती तुझं निश्चिती दंडावया. जिथं असणारा वरुणाचा पाश बाधा करीत नाही तिथं यमाचाही काही चालत नाही. काळ गुलाम करी सलाम तू कया घरी राबतो, अशी सत्ता मारुतराय तुमची. चला. ये म्हणयंता सकळ जगा पदाभिमान लगबगा दंड घेऊन यावेगा तुझं सभेगा दंडू आला. यमाचे लक्षात ठेवा, यमाचा चौकड असणारा, यमाची असणारी आमच्यावर तुमच्यावर सर्व सृष्टीत यमाची सत्ता आहे. तो यमदंड मारण्याकरता मारुतरायाच्या अंगावर आला. पुढची वय त्या यमाचा यमदंड पायी मोडून गेला तुझे देई, बरं. इतर बा पुढे कोण काही हनुमान पायी दंडावया. घेतला आणि वेगानं असणार मारुतरायावर मारला. त्या दंडाचे 2 तुकडे झाले. ते आपण कलियुगामध्ये 3.5 हाताचे. चला पुढं. अग्नी वायू कुबेर चंद्र सर्वही झाले तुझे किंकर एवढा दट साचार हनुमान वीरती ही लोकी. अग्नी वायू कुबेर जे काही दैवत आहे तुझे असणारे किंकर झाले, शरणांगत झाले, असे भगवान मारुतरायाला बोलू लागले. आपुल्या आई प्रताप शक्ती लावून सकळाची वरदोक्ती वज्र देही आईसी ख्याती त्रिजगती मिरविज. आता बलवान असणारे मारुतराय तुम्ही तर सगळ्या जगामध्ये विश्वामध्ये सप्त ताळामध्ये तुम्ही बलवान आहेत. अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी, असे मारुतराय तुम्ही. चला पुढं. काय असे माझे वरदान बरं आतुरबळी वायू नंदन बरं. वेगे करोनी उड्डाण बंधुरत्न मज देई. मारुतराया पुढे भगवंताला हात जोडले. मारुतरायाला म्हणू लागले काय माझं असणारं वर आहे, या वरदानापेक्षा तुम्ही अतिच बलवान आहेत. माझा बंधू पडलेला आहे, माझं रत्न पडलेलं आहे, माझं सर्वस्व पडलेलं आहे, त्याला उठवण्याचं काम तुमचं. पुढची वय ऐकू चला. आईसे बोलता श्री रामचंद्र बरं. सकळ वानराच भार ऐकोनी पिंजारीला कपिंद्र अतिभ्यासूर भासत. सगळ्या नष्टर बघितलं, मारुतरायानं बोललं, भगवंताचं ऐकलं आणि मारुतरायानं आपलं रूप असणार प्रगट केलं. अत्यंत भयानक आणि भ्यासूर दिव्य भव्य कसं झालं. पुढची वय ऐकू. पिंजारील्या रोमावळी दिसे विक्राळ दाताळी मस्तक मस्तक गेला नभो मंडळी गोळांगुळी आवेश. काय रामायण असणार गोड आहे, किती सांगा गोड आहे रामायण. फक्त रामायणच सांगा. प्रत्येक कामाला जाते वेळस, ज्या ज्या कार्याला चाललंय माणूस, कीर्तनाला निघालं की धोतर नेसलं पाहिजे महाराज, है की नाही? पोथीला गेलं धोतर नेसलं पाहिजे, सत्यनारायण करायला धोतर नेसलं पाहिजे. काय म्हणालो, जशा जशा कामाला जाते त्या त्या कामाला त्या प्रमाण माणसानं राहिलं पाहिजे. जसा जसा वेळ येईल तस तसं राहिलं पाहिजे.
म्हणून आपल्याला ज्या कामाला जाते त्याच्याकरता मारुतराय तयार झाले. आपलं पहिलं रूप टाकून दिलं, दुसरं रूप धरलं. पुढची वय ऐकू चला. दोन्ही दिसती नेत्र गोळा जायसे धगधगी इंगाळा बरं त्राटिता भूमीशी लांगुळ हा. लोक सकळ भयभीत हो, मारुतरायाला असणारं, मारुतरायाला मोठं असणारं भयानक रूप धारण केलं भगवंताचं कार्य करण्याकरता. मारुतरायानं विचार केला ह्या रूपात गेलं तर काम होणार नाही. भयानक असणारं रूप धरलं आणि मारुतरायाच्या रूपाकडे पाहिल्यानंतर लोक भयभीत होऊ लागले. किती भयभीत होऊ लागले पुढची वय ऐकू चला. कुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम